नमस्कार. आपली दिवाळी फराळ सिरीज सुरू आहे. तर आज आपण अर्धा किलो पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. बऱ्याचदा पातळ पोह्यांचा चिवडा बनवताना पोहे भाजताना आकसतात, असं होऊ नये त्यासाठी खास टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. मस्त खमंग, कुरकुरीत आणि अगदी चटपटीत चवीचा हा चिवडा बनून तयार होतो. कोणतेही रेडीमेड मसाले न वापरता अगदी घरगुती साहित्यामध्ये आज आपण हा चिवडा बनवणार आहोत. चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत. पोहे स्वच्छ निवडून त्यानंतर आपल्याला पोहे व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत. पोह्यांमध्ये बारीक चुरा किंवा काळी कचरा असतो तो निघून जातो. त्यानंतर इथे मी एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. वजनी प्रमाण 100 ग्राम आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत. 10 ते 12 हिरवी मिरची कट करून त्यानंतर 1 ते 2 तास मी उन्हामध्ये सुकवून घेतलेली आहे. मिरची व्यवस्थित सुकवून घेतली की ती तळण्याकरता वेळ कमी लागतो, त्यामधलं बऱ्यापैकी मॉइश्चर कमी होतं. 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे. त्यानंतर एक मोठी वाटी मी इथं फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. याला डाळवं सुद्धा म्हणतात. त्यानंतर एक मोठी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप करून घ्यायचे आहे. इथं सर्व साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. अर्धा किलो पातळ पोह्यांच्या प्रमाणामध्ये आज आपण हा चिवडा बनवत आहोत. त्यासाठी इथं आपण पातळ पोहे घेतले, स्वच्छ निवडून त्यानंतर चाळून घ्यायचे आहेत. आता जाड तळाची कढई घेतली. 2 मुठी आपल्याला कढईमध्ये पोहे घालायचे आहेत. गॅसची फ्लेम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मीडियमच ठेवायची आहे. पातळ पोहे कढईत टाकताच ते पटकन आकसतात, तर खूप हाय हीट वर ही प्रोसेस करायची नाही. पोहे बघू शकता मस्त कुरकुरीत झालेले आहेत. 2 ते 3 मिनिट सतत हलवत आपल्याला पोहे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. एखाद्या उलटण्याच्या मदतीने हलक्या हाताने आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर हाताने आपल्याला 1 ते 2 वेळेस अशा पद्धतीने पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. एकसारखे ते व्यवस्थित भाजले जातात. मस्त खमंग कुरकुरीत हे पोहे भाजले जातात आणि अजिबात आकसत सुद्धा नाही आणि कुरकुरीत सुद्धा होतात. इथे मी पोहे मस्तपैकी भाजून घेतलेले आहेत. छान कुरकुरीत सुद्धा दिसत आहेत आणि अजिबात ते आकसलेले नाहीत. एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पोहे काढून घ्यायचे आहेत. व्यवस्थित पसरून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने आता आपल्याला सर्व पोहे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. सर्वात महत्त्वाची टिप, जेव्हा आपण पोहे भाजतो तेव्हा एका वेळी फक्त 2 मुठी पोहे घ्यायचे आहेत. मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट आपल्याला पोहे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, म्हणजेच ते आकसणार नाही. इथं आपले सर्व पोहे मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अजिबात ते आकसलेले नाहीत आणि कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत. आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं. कमीत कमी तेलाचा वापर करून हा चिवडा आज आपण बनवणार आहोत. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये मी सर्वात आधी 1 वाटी फुटाण्याची डाळ आपल्याला तळून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटांमध्ये ही डाळ तळून तयार होते. हलकासा गोल्डन रंग यायला लागला की आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे. डायरेक्ट आपण पोह्यांवर ही डाळ काढून घेऊया. आता त्याच तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. तर इथं मी एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाण्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मस्त खरपूस असे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळून झालेले आहेत. आता आपण पोह्यांवर काढून घेऊया. आता आपल्याला खोबऱ्याचे काप सुद्धा तळून घ्यायचे आहेत. त्या तेलामध्येच आपण सर्व साहित्य तळून घेणार आहोत. मस्त खरपूस असे खोबऱ्याचे काप मी तळून घेतलेले आहेत. रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे. यापेक्षा जास्त डार्क रंगावर खोबऱ्याचे काप तळू नका, नाहीतर कडवट लागण्याची शक्यता असते. पोह्यांवर आता खोबऱ्याचे काप काढून घेऊया. कढीपत्ता आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे, जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत. जर कढीपत्ता व्यवस्थित तळला गेला नाही तर चिवडा मऊ पडण्याची शक्यता असते. कढीपत्ता सुद्धा काढून घेऊया. त्यानंतर 20 ते 25 लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला ठेचून तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. तुम्ही लसूण कट करून सुद्धा घालू शकता. थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मस्त ब्राऊन रंगावर आपल्याला लसूण तळून घ्यायचं आहे. लसूण मस्त ब्राऊन रंगावर तळून झालेला आहे. काढून घेऊया. आता आपल्याला हिरवी मिरची तळून घ्यायची आहे. हिरवी मिरची आपण आधी सुकवून घेतली, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. मस्त खरपूस अशी हिरवी मिरची तळून तयार होते. लसूण आणि हिरवी मिरची आता आपण पोह्यांवर काढून घेऊया. आता आपल्याला 1 टेबलस्पून धने सुद्धा तळून घ्यायचे आहेत. अख्खे धने मी इथं घेतलेले आहेत. टोटली ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही आवर्जून घाला, नसेल आवडत स्किप सुद्धा करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा साखर, थोडंसं लिंबू सत्व, दोन्ही साहित्य आपल्याला मिक्सरला पावडर तयार करून घ्यायचे आहे.
तयार केलेली पावडर भाजलेल्या पोह्यांमध्ये घालूया. आता हलक्या हाताने सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. एकदा का सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं की त्यानंतर आपण चिवड्याला फोडणी देणार आहोत. बऱ्याचदा आपण सर्व साहित्य मिक्स न करता फोडणी घालतो आणि त्या फोडणीमध्ये घातलेले जे मसाले असतात त्याचे गोळे तयार होतात. मसाले हे सर्वत्र एकसारखे मिक्स होत नाही, त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला आधीच करायची आहे. आता त्याच कढईमध्ये जे उरलेलं तेल आहे त्यामध्ये जिरं आणि मोहरीची मस्त खमंग फोडणी द्यायची आहे. गॅसची फ्लेम मी इथं लो ठेवलेली आहे. यामध्ये मी थोडासा हिंग घातला. ती क्लिप माझ्याच्याने मिस झाली. जिरे आणि मोहरी घातल्यानंतर लगेच हिंग घाला. त्यानंतर एक छोटा चमचा मी हळद घातलेली आहे. गॅस बंद केलेला आहे. तयार केलेली फोडणी आता आपण पोह्यांवर घालूया. हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला उलटण्याच्या मदतीने, त्यानंतर हातानेच मी मिक्स करून घेतलं. आता चिवड्याला मस्त चटपटीत चव येण्यासाठी इथं मी थोडासा चाट मसाला घातलेला आहे. टोटली ऑप्शनल आहे. आवडत असेल तर आवर्जून घाला, नसेल आवडत स्किप सुद्धा करू शकता. मस्त खमंग, कुरकुरीत, तेलकट न होणारा पातळ पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे. पोहे सुद्धा आकसलेले नाही. हा चिवडा थंड झाला की हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा. 1.5 ते 2 महिने आरामात टिकतो. नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया अशाच मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.